अधिवेशन के बजट सत्र में विधायक किशोर जोरगेवार ने परिवहन विभाग में व्याप्त भ्रष्टाचार की ओर सदन का ध्यान आकर्षित कर परिवहन मंत्री से सख्त कार्रवाई की मांग की। अधिवेशन के बजट सत्र में चंद्रपुर परिवहन विभाग में चल रहे भ्रष्ट कामकाज का मामला गूंजा। चंद्रपुर के विधायक किशोर जोरगेवार ने परिवहन मंत्री के पास कड़ी कार्रवाई की मांग की। इस पर जवाब देते हुए परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने कार्रवाई का आश्वासन सभागृह में दिया। विधायक किशोर जोरगेवार ने सदन में बताया कि आरटीओ विभाग की ओर से कोई भी वाहन की जांच किए बगैर लाइसेंस दिए जा रहे हैं। इसमें से अनेक वाहन प्रदूषण व दुर्घटना के लिए कारण बन रहे हैं। पिछले 4 वर्ष से एक ही अधिकारी के पास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी का अतिरिक्त कार्यभार सौंपा गया है, जिससे नियमित अधिकारी की नियुक्ति कर आरटीओ विभाग के भ्रष्ट अधिकारियों पर कड़ी कार्रवाई करने की मांग जोरगेवार ने अधिवेशन में की। साथ ही उन्होंने चंद्रपुर के प्रभारी आरटीओ को बदलेंगे क्या, ऐसा सवाल भी उपस्थित करते हुए विधायक किशोर जोरगेवार ने कहा कि आरटीओ विभाग का रैकेट सक्रिय रूप से कार्यरत है। बड़े ट्रांसपोर्ट के कार्यालय में जाकर किसी भी तरह की जांच न करते हुए लाइसेंस दिए जा रहे हैं, ऐसे गंभीर आरोप भी लगाए। दूसरे राज्य के वाहन चालक आते समय उनकी किसी भी प्रकार की जांच नहीं होती। पिछले कुछ घटनाओं से आरटीओ विभाग का भ्रष्ट कामकाज सामने आया है। बावजूद अधिकारी को बदलाया नहीं जाता। मृत व्यक्ति के नाम लायसन्स देने का कारनामा भी विभाग ने किया है। नंबर 2 याला अनुसरूनच आमच्या इकडे आरटीओ पोस्ट ही जवळजवळ निर्माण झालेली आहे, परंतु 4 वर्षापासून तुम्ही त्या ठिकाणी आरटीओ येऊ देत नाही। त्या ठिकाणी डेप्युटी आरटीओ च्या माध्यमातूनच हे काम चाललं जाते। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा, कोळसा, सिमेंट, खनिज वाहतूक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक होत असताना ट्रान्सपोर्टची वाहनं खूप आहे आणि या ट्रान्सपोर्टच्या वाहनाच्या माध्यमातून फार मोठी कमाई मदत या सगळ्या लोकांना होत असते। म्हणून तिथला एकदा कोणी आला तिथे की कोणी जायलाच पाहत नाही। कोणत्या अधिकाऱ्याविषयी आमच्या मनामध्ये आकस नाही आहे, परंतु त्यांची जी कामं आहे मंत्री महोदय ती ते करत नाही। ते केवळ आणि केवळ जे मोठे ट्रान्सपोर्टर आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे रजिस्ट्रेशन, त्यांचं वाहनाची तपासणी करतात। कोणतीही तपासणी न करता वाहनांना सरसकट त्या ठिकाणी परवानगी दिली जाते। आणि असं जर म्हणाल तर मंत्री महोदयांनी जर परवानगी दिली तर मी काही वाहनांची व्हिडिओ काढून सुद्धा पाठवतो। जे वाहन रस्त्यावर चालणे योग्य नाही, कोणत्या शेमड्या पोराला समजते की हे वाहन योग्य नाही आहे, प्रदूषण करणार आहे, या ठिकाणी कधी या वाहनाच्यामुळे अपघात होऊ शकतो। जे चालक आहे त्यांच्या प्रकारची कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी चौकशी केली जात नाही। हे परराज्यातले आलेले चालकांना त्या ठिकाणी कामावर ठेवलं जाते। हे सगळं असताना परिवहन अधिकारी केवळ आणि केवळ मोठ्या ट्रान्सपोर्टरच्या मागे असतात। हे जे परिवहनाचं काम आहे, ज्या ठिकाणी शिस्त लागण्याचं काम आहे ते मात्र होत नाही। आणि म्हणून या ठिकाणी मंत्री महोदय ही कारवाई करणार आहेत का मोर्वेवर? आणि दुसरं, या ठिकाणी आरटीओ ची जे पोस्ट दिलेली आहे चंद्रपूरमध्ये ती आरटीओ ची पोस्ट कधी भरणार आहे? यानंतर ह्या सगळ्या घटना केवळ आणि केवळ परिवहन अधिकारी आपलं काम योग्यपणे बजावत नाही, म्हणून ते केलं पाहिजे। सोबतच आपण कधी जर एखादा या अनपेक्षितपणे या तुम्ही चंद्रपूरला, तुम्ही त्या एकंदरच व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही त्या ठिकाणी तात्काळ कमीत कमी 11 लोकांना सस्पेंड कराल। इतकी अव्यवस्था त्या विभागामध्ये आहे। केवळ घरी बसायचं, जे आपले त्यांचे मंथली ठरलेले आहे ते मंथली घ्यायचं आणि जो मंथली देत नसेल त्याच्या गाड्या लावायच्या, हे एवढे एकमेव धोरण आहे। याच्यापेक्षा गंभीर बाब सांगतो, या ठिकाणी एक आरटीओचे एक असिस्टंट आरटीओ होते, त्यांची बदली झाल्यानंतर सुद्धा दर महिन्याला त्यांचा माणूस चंद्रपूरला येतो आणि तो सगळा मोठी बॅग, वजनदार बॅग, माननीय सदस्य उत्तर घ्यायचंय। बस 1-2 मिनिटात उत्तर घ्यायचं। तर ही सुद्धा या सगळ्या गोष्टीची चौकशी मंत्री महोदय करतील अशी मला वेळ 5 मिनिटे। जो विचारला होता की सदर प्रकरणामध्ये अंतिम मान्यता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिलेली आहे आणि श्री किरण मोरे ज्यांचं नाव त्यांनी घेतलं, त्यांचा आता कालावधी त्यांना टेम्पररी त्या ठिकाणी चार्ज दिलेला आहे अध्यक्ष महोदय। त्यामुळे निश्चितपणे आज हायकोर्टामध्ये ह्या संदर्भात चंद्रपूर आरटीओच्या नियुक्तीबाबत औरंगाबाद हायकोर्टामध्ये आज निकालच आहे, आजच निकाल आहे आणि त्या निकालाच्या अधीन राहून आरटीओची ताबडतोब नियुक्ती केली जाईल। त्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये जी काही कामं त्यांच्याकडून करून घ्यायची चांगली ती कामं निश्चितपणे ते तुम्हाला करता येईल। आणि त्याचबरोबर जर अजूनही काही भविष्यामध्ये तुम्हाला प्रश्न उद्भवले तर निश्चितपणे परिवहन मंत्री म्हणून तुम्ही मित्र म्हणून माझ्याकडे येऊ शकता, त्यावर कार्यवाही केली जाईल। परंतु अतिशय चांगला आणि पारदर्शकपणे कारभार आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून भविष्यामध्ये केला जाईल। अध्यक्ष बाळा, मंत्री महोदयांनी चांगलं उत्तर दिलं। अध्यक्ष बाळा
अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे. त्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी हेही मान्य केलेलं आहे की जे प्रकरण या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे त्यामध्ये कारवाई झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की आरटीओचा तात्पुरता चार्ज त्यांनी मोरेंकडे दिलेला आहे. हा चार्ज तात्पुरता जाणीवपूर्वक ते सेटिंग करून घेतल्या जाते. माझी आजची या प्रसंगाला एवढीच विनंती आहे, हा औरंगाबाद संभाजीनगर हायकोर्टाचा जो निकाल येईल तो येणारच आहे, तो पॉझिटिव्ह येईल, कदाचित तो पुढे ढकलला जाऊ शकते. या सगळ्या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, नागपूर रोडवर झालेल्या अपघाताची गंभीरता लक्षात घेता आपण या ठिकाणी तात्काळ दुसऱ्या डेप्युटी आरटीओ कडे आपण चार्ज द्यावा. जेव्हा केव्हा आरटीओ येईल त्यावेळेस देईल, परंतु हा अधिकारी मात्र जो या ठिकाणी सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे त्याला तात्काळ बदलवावं ही आमची मागणी या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भात सगळी पाहणी करून, कारण दुसरे आरटीओ सुद्धा त्या ठिकाणी आमच्याकडे अवेलेबल पाहिजे. जर असेल तर तुम्ही सांगितल्यानुसार निश्चितपणे ती कारवाई केली जाईल. तुम्ही मंत्री महोदय एवढं ते करा, आम्ही काय त्यांच्या सस्पेन्शनची मागणी नाही करताय. आम्ही सस्पेंड करावं म्हणताय का? पण तुम्ही त्यांना ते बदलवणारे नसेल. 4-4 वर्ष एक अधिकारी चंद्रपूरला राहत असेल ते कशासाठी? सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला मी दुजोरा देतो, परंतु माझ्याकडे दुसरा आरटीओ त्या ठिकाणी जाण्यासाठी इच्छुक आहे का किंवा त्या ठिकाणी तो जाऊ शकतो का, ती माझ्याकडे अवेलेबल आहे का हेही मला बघणं कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्ही आम्ही झालं तिकडच्या शेवटच्या जिल्ह्याच्या पण बोलू देत नाही का तुम्ही आम्हाला? तो एखादा जर आरटीओ त्याचं 70 किलो वजन असेल ना, ज्या दिवशी तो या ठिकाणी त्याचा कार्यकाळ संपेल 90 किलोचं वजन होऊन जाते, इतकं त्या ठिकाणी वजनदार काम आहे, मिठाई मिळते. मग कोणता आरटीओ येत नाही तुमच्याकडे चंद्रपूरला? त्यांनी जी मागणी केली त्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया करण्यात येईल.